खूप पहिला बर्थडेच आहे. खूप मला पहिला बर्थडे. काय माहिती काय पण बडबड करते. तुला तू जळतो ना की मी लहान वाटते. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा दिवस ॲक्च्युली स्पेशल असणार आहे, कारण की आज आहे सलोनीचा वाढदिवस. तर आम्ही तो सेलिब्रेट करायला कुठेतरी बाहेर चाललो आहे चांगल्या ठिकाणी, आणि ते तिला आवडलं होतं ठिकाण, त्यामुळे आम्ही तिथे रिझर्वेशन्स वगैरे केले. तर त्याच्याबद्दलही आम्ही सांगूया. आणि आता आम्ही सलोनी रेडी झाली आहे आणि तिचं केक कटिंग अँड ऑल आम्ही करणार आहे. तर त्यासाठी चला आपण सोबत तिचा वाढदिवस म्हणूया. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो होतो की आता आम्ही सेलिब्रेशन स्टार्ट करतो आहे सलोनीच्या बर्थडेचं. तर सलोनी एकदम ब्युटिफुल तयार होऊन बसलेली आहे, बघू शकता. तर हे मी छोटंसं तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. तिला सनफ्लावर्स खूप आवडतात, तर त्यामुळे मी तिच्यासाठी सनफ्लावरचा बुके बनवला. आणि हा एक केक आहे, हा आमच्या एका क्लोज फ्रेंडनी ऑर्डर केला आहे. मी जो केक आणला होता तो आम्ही आधीच खाऊन बसलो आहे, तर हा दुसरा केक आता आम्ही परत एकदा कट करतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सलोनी. हॅलो, जसं तुम्हाला उदय बोललाच असेल की आज माझा बर्थडे आहे आणि आम्ही बाहेर जाणार आहोत आज. सो आम्ही निघालो आहोत. आता आम्ही थोडं फिरणार आणि त्यानंतर आम्ही जाणार डिनरसाठी. पण माझे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी 2 फ्रेंड्स आले आहेत आज. ते बसले आहेत इथे आणि इथे. तुम्हाला दिसतच असतील की मला खूप छान 2 पिंपल आले आहेत, आणि ते पण अशा दिवशी की काय बोलू मी. सो यांच्यासोबत मी आज बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. बघू आजचा दिवस कसा जातो. थोड्या वेळाने भेटूया. बाय. निघालो आहोत एअरमधून, जे 4 सीझन्स हॉटेलमध्ये एक लाऊंज आहे. खूप सुंदर आहे ते. त्याला अप इन द एअर असंही म्हणतात. खूप छान एक्सपिरियन्स होता. उदयने माझ्यासाठी खूप छान सरप्राईज प्लॅन केलं होतं. सो आजची ॲक्च्युली रात्र खूप छान गेली. दिवस पण खूप छान होता. सकाळी पण बर्थडे सेलिब्रेशन केलं, काल रात्रीसुद्धा केलं 12 नंतर, आणि आजसुद्धा. सो माझी बेसिकली 3 किंवा 4 बर्थडे सेलिब्रेशन झालेले आहेत. सो मी खूप खुश आहे. दिवस खूप छान गेला. आता आम्ही घरी चाललो आहोत. कसं वाटलं मग तुझा एक्सपिरियन्स कसा होता आज ज्या डेटवर आपण गेलो? माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की तू मला इथे घेऊन जाशील. सो मला खूप आवडलं तू जिथे घेऊन गेलास. आणि जसं सेलिब्रेशन केलं काल रात्रीपासून, ॲक्च्युली खूप छान. मला एक सरप्राईजवरती सरप्राईज देतो तू. आणि हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट, माझा हा लग्नानंतरचा याच्या उद्याच्या घरी खूप पहिला बर्थडे आहे. काही बोलते, पहिला बर्थडे आहे आणि दुसरा बर्थडे तर पुढच्या वर्षी येणार होतं असं कधी कधी. ठीक आहे, खूप पहिला बर्थडेच आहे. हा, खूप पहिला बर्थडे आहे. हा, अति जास्त खूप मला पहिला बर्थडे. काय बोलते मी, काय माहिती काय पण बडबड करते. ठीक आहे, माझा पहिला. थांब ना, बोलते ना मी. तनिष कुठून आला मध्ये? बोर्ड वाचलं मी. काही पण बोलतो. सो हा माझा पहिला बर्थडे होता लग्नानंतरचा, आणि उदयने तो खूप छान मला एक्सपिरियन्स दिला त्याचा. त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. मंडळ आभारी आहे. नाही, अरे अजून एक गोष्ट, एअरची एक पॉलिसी आहे की ते लोक 21 इयर्स अबव लोकांनाच अलाव करतात तिथे रिझर्वेशनसाठी आणि सिटिंगसाठी. तर माझ्यासोबत असं झालं की आम्ही रिझर्वेशन तर केलं होतं, पण जेव्हा आम्ही एंट्री करायला गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे ID प्रूफ मागितला, हे बघायला की
माझं एज काय आहे, माझं बर्थ डेट आणि इयर काय आहे. सो मला ते खूप ऑड वाटलं, पण मला ते खूप छानही वाटलं की ते लोक असं समजत होते की मी लहान आहे. मे बी त्यांना मी वाटली असेल 20 किंवा 19 वर्षाची. सो ते माझ्यासाठी खूप छान मोमेंट होता की मी झाली आहे 29ची, पण मी खूप लहान वाटते. जे काय बोलले ते सगळं खोटं आहे. असं कोणी काय केलं विचारलं नाही. फक्त ते काय बोलतात डोंकी प्रेसेस इट्स ओन टेल काइंड ऑफ थिंग. खोटं ना उदय बोलतोय. मी अशा गोष्टी कधीच खोटं बोलणार नाही. आणि मी का बोलेल असं, मला हे सांग तू, मी का बोलेल असं. आणि माझ्या डोक्यात ही गोष्ट येईल कशी की कोण तुझ्या समोर त्यांनी आयडी मागितला, मी आयडी म्हणून असं क्वेश्चन पण केलं, तू मला बोलतो हा दाखव तुझं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे चालून जाईल. कोण त्यालाच बोललं बोलतात. हो म्हणजे त्यांना मागितलं, असं पण वाटू शकतं, मागितलं त्यांना ना. संशय झाला असेल तुझ्यावर की संशय बाबा काय झाला असेल? ही भारताची नागरिक आहे का किंवा ही कोणत्या देशाची नागरिक आहे म्हणूनही आयडी विचारतात. काही खास करून काही. अशा मग तुझ्याकडून वळी का नाही वगैरे. मागितलं? अरे तुझ्याकडून त्यांना मी भारतीय नाही, दिसतो. त्यांनी आयडी घेतला आणि त्यांनी लिटरली बर्थ डेट वाचून बघितली. हा, मग त्यांनी मग? वाचलं असेल, मग चांगली गोष्ट आहे ना. तू जळतो ना की मी लहान वाटते. खरं खरं बोल. जळण्यासारखं काय आहे? जळण्यासारखीच गोष्ट आहे तुला. मला का जळण्यासारखी गोष्ट आहे? मग का नाही मला जळणार? तुला चांगली गोष्ट आहे ना. तू अजून मग तू सुंदर एग्री कर दिसते. ना. मग मी कुठे नाही बोललो की एग्री नाही पण करत तू आहे. आता का बोललास यांना की काय? खोटं बोलते मी काय अरे, खोटं मग बोलते. तू खोटंच बोलते. हॅलो, काल आम्ही ॲक्च्युली ब्लॉग एंड करायला विसरलो आणि काल खूप थकलेही होतो आणि तुम्हाला तो थकवा माझ्या चेहऱ्यावरती आज दिसतही असेल. सो विचार केला आज ब्लॉग एंड करूया. सो आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.